नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि मागं तुम्हाला दिसतच असेल ती पण मीच आहे. आणि आज एकदम माहेरची आठवण यायला लागली, तर त्यामुळे तिथे मस्त जे दिवस मी घालवलेले आहेत तर तो व्लॉग मी लावलेला आहे. या ठिकाणी मस्त रांगोळी काढत आहे मी. तर असो, आता तर सध्या मी सासरी आहे. तर मी 2 दिवसाआधी नायका हॉलचा एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये मी काही मेकअप प्रोडक्ट ऑर्डर केले होते. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की ते मेकअप प्रोडक्ट आहेत ते मी तुम्हाला छानपैकी मस्त यूज करून दाखवणार आहे की ते मेकअप प्रोडक्ट कसे आहेत. तर आज नायकावरचे जे मी मेकअप प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत त्याच याने मस्तपैकी आज आपण मेकअप करूया. आणि थोडासा कॅमेरा माझा मोबाईल माझा हे झालेला आहे. हां, तर छानपैकी मस्त मेकअपला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी छान मस्त इथे चेहरा धुवून घेतलेला आहे. सध्या काहीच लावलेलं नाही आहे, त्यामुळे स्किन इतकी ड्राय झाली ना माझी. तर एक मॉइश्चरायझर म्हणून मी स्किन जास्त ड्राय असल्यामुळे बोरोलिन मी यूज करते ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून. कारण इतकं छान आहे ना हे, आणि सुगंध इतका सुंदर आहे ना याचा, आणि मला फार आवडतं हे, प्रचंड आवडतं. लहानपणापासून मी बोरोलिनचाच वापर केलेला आहे. तसं तर जेव्हा जास्त थंडी पडायची तेव्हा बोरोलिनचा खूप असा वापर केलेला आहे. तर असं छानपैकी मस्त बोरोलिन आपण स्किनवरती लावून घेऊया ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून. असं व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घेऊया, त्याला पसरवून घेऊया. बेसिक मेकअप आहे हा, काही असं जास्त तामझाम नाही आहे. आणि स्वतःचा जो बेसिक मेकअप आहे ना तो आपल्याला करताच आला पाहिजे. कारण काय आहे ना, आपल्याला बेसिक मेकअपही करता आला ना तर आपल्याला कुणावरती डिपेंड राहण्याची गरज पडत नाही. थोडंसं ओठाला सुद्धा लावून घेते. मृत ओठासाठी तर ही संजीवनी आहे मी म्हणेल. कारण इतकं छान मॉइश्चराईज करतं ना हे याला, ओठांना. आणि स्पेशली हे थोडंसं माझ्या इथे ना ड्राय वाटत आहे डोळ्याच्या खाली, तर मी इथे थोडं जास्त लावून घेते. मागं माझी आई आलेली आहे. इमोशनल होईल मी, नाही बघू शकणार. चेंज करते जरा. तर असं हे डोळ्याच्या खाली मस्त असं लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ड्रायनेस कमी होईल, रिंकल कमी वाटतील. मला आरसाच घ्यावं लागेल कारण मला त्याच्यामध्ये प्रॉपर दिसत नाही आहे. तर हे झाल्यानंतर ना मी थोडंसं ॲलोवेरा जेल पतंजलीचं आहे हे केसरवालं, तर हे वापरते मी. कारण एक छान शाईन येते याने. तर हे असं थोडं लावून घेऊया छान स्किनवरती. जास्त नको, कारण ऑलरेडी मी बोरोलिनचा जो बेस आहे तो लावलेला आहे, त्यामुळे मला जास्त लावायची आवश्यकता नाही आहे. कुठलाही मेकअप करताना थोडं ना स्किनची प्रिपरेशन करणं फार आवश्यक आहे, नाही तर ते मेकअप व्यवस्थित बसत नाही. तर असं या ठिकाणी मस्त आपण जेलसुद्धा लावून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आता स्किनमध्ये तुम्ही बघू शकता भरपूर असा फरक पडलेला आहे. त्यानंतर मी हे प्रायमर लावून घेणार आहे, कारण इथे थोडेसे मला ओपन पोर्स वाटत आहेत. तर किंचित असं प्रायमर लावणार आहोत आपण टी झोन एरियामध्ये. तर हे झुडिओचं आहे. अशीच मी रँडम गेली होती झुडिओमध्ये, तर तिथून
घेऊन आलेली आहे मी हे झुडिओचं. टी झोन एरियाला आपण हे व्यवस्थित लावून घेऊया. जेणेकरून हे सगळे पोर्स आहेत ते मिनिमाइज होऊन जातील आपले. तर अशा प्रकारे छान लावून घेतलेलं आहे. स्किन एकदम मस्त, एकदम तुकतुकीत अशी वाटते. तर आता काय करू ना आपण, मी नायकावरनंच हे इनसाईडचं कन्सिलर पॅलेट या ठिकाणी मी ऑर्डर केलं होतं, तर ते वापरूया. तर इथे थोडं डार्क सर्कल वाटत आहे, तिथे थोडे डाग वाटत आहे, पिगमेंटेशन सारखं वाटत आहे. तर याला हाईड करण्यासाठी आपण हा ऑरेंज जो शेड आहे ना तो घेऊ. आधी त्याला असं थोडंसं बोटाने त्याला असं फिरवून घेऊ, जेणेकरून ते ॲक्टिव्ह होतं. आणि तुम्ही बघू शकता की किती छान असं मस्त क्रीमी क्रीमी आहे ते. आणि एकदम छोटंसं, एकदम असं एवढूसा डॉट घेऊन असं इथे आपण लावणार आहोत. तर असं डॅब डॅब करायचं इथे, जिथे आपल्याला आवश्यकता आहे तिथे. या डोळ्याला सुद्धा लावून घेऊ. डार्क सर्कलचा मला जास्त प्रॉब्लेम नाही, बट कधी कधी झोप झाली नाही की ते जास्त दिसून येतात. तर त्यामुळे थोडंसं असं ह्या सगळ्या डागांवरती सुद्धा लावून घेऊ. एवढ्या दिवसानंतर मला कावळ्याचा आवाज येतो इथे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यामुळे झाडं शिल्लक राहिलेली नाही आहेत या एरियामध्ये, त्याच्यामुळं पक्षी येतील कुठे, फक्त कबूतर सोडून. तर असं हे इथे मस्त आपण लावून घेतलेलं आहे. थोडं इथे पिगमेंटेशन वाटते, इथे सुद्धा लावून घेऊ. व्यवस्थित असं एकदम लावायचं नाही, थोडं थोडं घेऊन लावायचं, जेणेकरून मर्ज करायला आपल्याला सोपं जाईल. नाहीतर ते पूर्ण उमटून आल्यासारखं दिसतं आणि छान दिसत नाही. तर हे असं आपण लावून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, याच्यामधला जो आपल्या स्किनसोबत मॅच होईल तो शेड बघायचा आहे. तर माझ्या स्किनला हा जो शेड आहे हा मॅच होतो. आता तुम्ही बघा की एकच पॅलेट कसं काम करतं. तुम्ही बघू शकता, असं लावलं की लगेच दिसून येतं ते. प्रॉपर असं लावायचं आहे. सगळं हा जो एरिया आहे याच्यावरती लावायचा आहे. थोडं 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 लावायचं आहे. आणि मी सांगितलं होतं की हा लिपस्टिक उचल, हा ब्लेंडिंग ब्रश ऑर्डर केला होता मी स्विस ब्युटीचा. याआधी मी ब्लेंडर यूज केलेला आहे, पण म्हटलं एखादा आपल्याला ब्लेंडिंग ब्रश पण पाहिजे, तर त्यामुळे मी हा ऑर्डर केलेला आहे. आता तुम्ही जादू बघा, हे जे आहे ना एकदम स्मूथ असं हा जो ब्लेंडिंग ब्रश आहे एकदम मर्ज करून टाकते आपल्या स्किनमध्ये. त्याने त्याचं काम चालू केलं आहे आता. आणि असं थोडंही वाटत नाही की आपण म्हणजे हाताने जर लावलं तर कुठे कमी कुठे जास्त असं प्रॉपर वाटत नाही ते. पण ब्लेंडिंग ब्रश यूज केला की सगळं इव्हन होऊन जातं. केस मधात सुचू देत नाही माझ्या. मला मेकअप करायला लहानपणापासून प्रचंड आवडतं. त्यामुळे मला आता मेकअप करायची इतकी आवड झाली ना निर्माण,
की मला लिपस्टिक छान कधी लिपस्टिक तर मी भरपूर आहेत माझ्याकडे. एखाद्या दिवशी मी माझं लिपस्टिकचं कलेक्शनसुद्धा दाखवेल तुम्हाला. तर असं छानपैकी मस्त हे असं ब्लेंड करून घ्यायचं. जेवढं छान ब्लेंड होईल ना आपल्याकडून तेवढी स्किन छान दिसेल. म्हणजे सगळं कसं थोडं मानेवर सुद्धा लावूया. सगळं कसं एकसारखं दिसेल, नाही तर कुठे कुठे काय होईल ना पॅची दिसेल. म्हणजे एकदमच तुम्ही लावलेलं ऑरेंज करेक्टर किंवा कन्सिलर हे असं एकदम उठून येईल. तर त्यामुळे व्यवस्थित ब्लेंड करायचं. तर बऱ्यापैकी ब्लेंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे इथे जे ऑरेंज लावलं होतं मी हे असं थोडंसं केशरी कलरचं, तर ते दिसत पण नाही आहे. ते छानपैकी ब्लेंड झालेलं आहे. आणि इथे मी हे इनसाईडचंच कन्सिलर आणलं. मला इनसाईडचे प्रोडक्ट भरपूर आवडायला लागले. स्विस ब्युटीचे तर आधी खूप आवडायचे, बट आता इनसाईडवरती मी जरा जास्त ट्रस्ट करायला लागली. कारण या पॅलेटपासनं मला हे बघा, हे अशी याची कन्सिस्टन्सी असते. आणि आपण जेव्हा याच्यावरती बोट फिरवतो ना, बघा हे कसं लगेच ॲक्टिवेट होऊन जातं आणि मग छान ब्लेंड होतं. कारण आपल्या हातामधली जी ऊब असते ना, उष्णता असते ना, त्याने एकदम असं छान बनून जातं. तर इथे मस्त थोडं थोडं लावून घेऊया. जास्त नाही लावायचं आपल्याला, थोडं डोळ्यावरती. थोडं या भागामध्ये. आता काय करूया ना, याला पण असं मस्त मर्ज करून घेऊया. लावतो तर आपण खूप, पण सगळा खेळ ना आपण ते ब्लेंड कसं करतो त्याच्यावरती आहे. तर अशा पद्धतीने हळूहळू वेळ लागतो, पण ब्लेंड करणं महत्त्वाचं आहे. तर छान. कधी कधी तर मी कुठे जायचं असलं ना बाहेर, तर फाउंडेशन यूज पण नाही करत. फक्त ह्या दोनच, एकाच पॅलेटमधले 2 शेड घेतले की माझा मेकअप डन होतो. पण आज आपण नायकावरनं जे प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत त्याचा रिव्ह्यू बघत आहोत. त्याच्यामुळे मला फाउंडेशनचा यूज करावाच लागेल. फाउंडेशन कुठे गेलं माझं? फाउंडेशन मी आणलेलं नाही वाटतं. तोपर्यंत हेच ब्लेंड करून घेते. असं छानपैकी विमान जात आहे वरून. ब्लेंड करून घेऊया. मला हा जेव्हापासनं मी ब्रश मागवला ना, मला मेकअप करायला फार आवडून राहिलं. जास्त झंझट नाही, काही नाही. मी ना फाउंडेशन आणते. तर या ठिकाणी मी मेबलिनचं फिट मी फाउंडेशन वापरते आहे, ज्याचा शेड मला सूट, जो माझ्या कलरला सूट होतो तो 128 आहे, 128. तर या ठिकाणी आपण आता हा लावून घेऊया. थोडंसं ना त्याला हलवून घ्यायचं, म्हणजे शेक करायचं, जेणेकरून खाली पण जो बसलेला आहे त्याच्यामध्ये फाउंडेशन तो वरती येऊन मस्त मिक्सअप होईल. आणि अगदी छोटे छोटे डॉट या ठिकाणी मी लावते आहे, कारण ऑलरेडी आपण कन्सिलर या पॅलेटमधला जो मेकअपचा बेस आहे तो छान प्रकारे लावलेला आहे. आणि मेकअप म्हणजे काही नुसतं गोरं होणं किंवा एवढ्याच गोष्टी नाही आहेत. तर आपला जो स्किन टोन आहे तो तसाच ठेवून छान त्याच्यावरती जे पिगमेंटेशन आहे, पिंपल्सचे काळे डाग आहेत, ते व्यवस्थितरित्या हाईड करणं, त्याला लपवणं, हा माझ्या मते मेकअप आहे. कारण एक टोन गोरं होऊन ते थोडं विचित्र दिसतं. म्हणजे हाताचा कलर वेगळा, स्किनचा कलर वेगळा. त्यामुळे आपल्या कलरचंच छान निवडायचं.
कमीही नाही आणि जास्तही नाही. चेहऱ्यामध्ये थोडंसं जे पिगमेंटेशन किंवा डार्क सर्कल किंवा फक्त हाईट झाले पाहिजे, कारण मग ते रंगसंगती विसंगती होऊन जाते. कारण चेहऱ्याचा कलर वेगळा, हाताचा कलर वेगळा. तर छान असं मस्त फाउंडेशन कन्सिलर या ठिकाणी मस्त मी सेट केला आहे. तर छान असा मस्त हा जो मेकअप आहे हा सेट झालेला आहे. आणि आता थोडं वळूया आय शॅडोकडे. तर हे माझ्याकडे भरपूर दिवसापासून आय शॅडो आहे, ब्लू हेवनचा आय शॅडो आहे हे. तर मी काय करते ना, याच्यामधले जे कलर आहे हा माझा आवडीचा कलर आहे, एकदम थोडासा न्यूड. हा थोडासा बोटावर घेऊन असा किंचित डोळ्यावरती लावायचा, हलक्या हलक्या हाताने, जास्त घासायचा नाही. हा असा लावून घेतला कलर छान. लाईट लाईट कलर हा. दिवसाचा जर वेळ असेल तर एकदम लाईट लाईट लावायचं, कारण ते उन्हामध्ये एकदम कसं तरी दिसतं आय शॅडो जास्त जर लावला आपण भडक तर असं छान लाईट शेड घेऊन असा लावायचा. आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं हायलाईट करायसाठी त्याला हा हायलायटर कलर लावायचा, हा वाला. याच्याबरोबर मधोमध असं बघू शकता तुम्ही. माझे डोळे थोडे खोल आहेत, तेवढं उभारून दिसत नसेल ते, पण इथे मध्ये असा स्ट्रोक द्यायचा. आणि त्यानंतर आय शॅडो झाल्यानंतर कसा फरक पडतो. आय शॅडो झाल्यानंतर आपण नायकाचं हे जे काजळ आहे हे काजळ लावणार आहोत. तर मस्त हे काजळ असं घेतलेलं आहे मी नायकाचं. आता हे माझ्या डोळ्यांवरती लावणार आहे मी भरपूर काजळ यूज केलेत आतापर्यंत. नेहमी मी काजळ चेंज करत राहते, कारण मला असं वाटतं की कुठलं छान लॉंग लास्टिंग असेल, चांगल्या फॉर्म्युल्याचं असेल, त्यामुळे मी काजळ भरपूर चेंज करत राहते. तर असं मस्त काजळ लावून घेतलेलं आहे आपण. एकदम कलर उठून दिसत आहे असा डोळ्यांचा. कधी कधी मी ना आणखी डोळे मोठे दिसायसाठी काय करते ना, वरचं पापण्या, ह्या ज्या वरच्या पापण्या असतात ना याच्यावरती पण एक स्ट्रोक देते, जेणेकरून डोळे आपले मोठे दिसतात. तर छान मस्त असं काजळ लावून घेतलेलं आहे. डोळे एकदम मस्त दिसत आहेत. त्यानंतर मेबलिनचा हायपर कर्ल मस्कारा या ठिकाणी मी वापरते. आधी मी दुसरा वापरायची, म्हणजे त्याचा हा जो कलर हा सिल्वर आणि ब्लॅक आहे, तर त्याचा थोडासा पूर्ण डार्क पिवळा होता, तर तो वापरायची. तर या ठिकाणी आपण असं पापण्यांना लावून घेत आहोत मस्कारा. खाली पण थोडा थोडा एक एक स्ट्रोक द्यायचा, जेणेकरून खालची पण आपली पापणीची जे केस आहेत ते छान दिसतील. तर असं छान दिसत आहे हा मस्कारा. त्यानंतर मी करणार आहे आयब्रो. माझ्याकडे आयब्रो पेन्सिल आहे स्विस ब्युटीचे, पण ते मी कुठे ठेवली ते मला दिसत नाही आहे. तर मी काय करते ना, हा जो शेड आहे हा शेड आय शॅडो पॅलेटमधून घेते आहे. ब्रश आणि ब्रशच्या मदतीने, एक वेगळा ब्रश मिळतो याचा, पण ते माझा ब्रश दिसत नाही आहे मला आता वेळेवरती. तर त्यामुळे हा जो ब्रश आहे याच्याच मदतीने मी मस्त ह्या भुवयांना
आकार देते. जास्त डार्क करणार नाही, कारण हा कलर जरा जास्त डार्क आहे आणि मग ते एकदम विचित्र वाटलं नाही पाहिजे, तर त्यामुळे एकदम लाईट लाईट ठेवणार आहे. तर ही पण हा एवढा भाग पहिला सोडून दिला मी आणि इथून चालू केलं आहे. तर असं लावून घेऊया आपण. आणि आता समोर जो आहे ना, तो असा वरती करून स्ट्रोक द्यायचा आहे, जेणेकरून त्याचं डिरेक्शन आपल्याला केसांच्या डिरेक्शननुसार करायचं आहे. नाही तर आपण जर त्यालाही असं आडवंच घासत नेलं ना, तर ते छान दिसणार नाही. तर भुवया एकदम केल्यानंतर छान वेगळाच असा फरक वाटतो. तर छान असा मस्त बेसिक आपला मेकअप झालेला आहे, अजून झालेला नाही. त्यानंतर आपण करणार आहोत ओठांसाठी ओठांचा मेकअप. तर मी मस्त असा स्विस ब्युटीची ही लिप पेन्सिल, मिस क्लेअरची ही लिप पेन्सिल आहे. याने आधी ओठांना आउटलाईन करून घेते. याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही, तर मी हा छोटा आरसा माझा वापरते. डार्क कलरची लिप पेन्सिल आहे ही, ब्राऊन. आणि तुम्हाला जसा वाटला तसा तुम्ही त्यामध्ये रंग भरा. जर तुम्हाला वाटलं की लाल तर लाल किंवा गुलाबी तर गुलाबी, पण मी इथे झुडिओचीच आहे ही. झुडिओची लिपस्टिक या ठिकाणी मी वापरते. हिचा कलर आहे रोज किस. मला आवडतो हा, डेली मी हाच यूज करते. एकदम थोडा असा लावून घेणार आहे. वाह, तर छान असे मस्त ओठ दिसत आहेत. लिप लायनरमुळे लिप्स पण एकदम छान दिसत आहे. आणि हो, थोडी कॉम्पॅक्ट पावडर लावते थोडं सेट करायला. माझा पफ दिसत नाही आहे कॉम्पॅक्ट पावडरमधला, तर मी हाच यूज करते. तर माझ्याकडे ही मेबलिनचीच कॉम्पॅक्ट पावडर आहे, फिटमीची. त्याचा कलर शेड सांगू शकत नाही मी, कारण ते ते सगळं गेलेलं आहे. तर असं थोडं थोडं कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते, जेणेकरून मेकअप छान आपला टिकला पाहिजे. अशा पद्धतीने मस्त आपण हे लावून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे इनसाईडचाच हे आहे, हा टिंट आहे, लिप अँड चिक टिंट. तर तो मी वापरते. कलर एवढा सुंदर आहे ना याचा. तर असा थोडासा घासून, जास्त लागला असेल हा, कारण तो जास्त पिगमेंटेड आहे. तर असा करून त्याला आपण नाही, बरोबर झाला. जरा जास्तच झाला हा. असं त्याला व्यवस्थित मर्ज करून घेऊ. असा हा ब्लश लावला आहे. आणि ओठांवरती थोडासा आणखी चांगला कलर देण्याकरता आहा, तर छान असा मस्त हा ब्लश लावून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपला मस्त हा मेकअप डन आहे. बाकी मी जास्त कॉन्टोर वगैरे करत नाही, कारण मला असं वाटतं की एवढा जो मी मेकअप केलेला आहे, बेसिक मेकअप, तर तो छान दिसतो. तर
नायकावरनं जे प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत तर मस्त ते प्रोडक्ट वापरून मी हा सिम्पल असा मेकअप या ठिकाणी केलेला आहे आणि छानपैकी मस्त एक टिकली लावली की कारण टिकलीशिवाय आपला मेकअप अपूर्ण आणि ही टिकली मी मस्त अशी इथे लावते आणि मस्त माझा मेकअप असा तयार झालेला आहे आणि केसांसाठी काहीतरी करावं लागेल छान मस्त एखादी क्लचर लावून केस मोकळे सोडणार आहे तर असा मस्त माझा मेकअप डन झालेला आहे. हा मेकअप तुम्हाला कसा वाटला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण ऑलरेडी आपला हा जो व्हिडिओ आहे तो मोठा झालेला आहे. तोपर्यंत धन्यवाद.